नमस्कार मित्रांनो. तर आज आपण महाराष्ट्र शासनाचा 17 जानेवारी 2026 रोजीचा अत्यंत महत्त्वाचा शासन निर्णय म्हणजे GR समजून घेणार आहोत. या GRमुळे राज्यातील कृषी विद्यापीठांमधील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या सेवानिवृत्तीच्या वयाबाबत स्पष्ट निर्णय घेण्यात आला आहे. तर हा निर्णय कोणासाठी आहे, काय बदल झाले आणि न्यायालयाचा यामध्ये काय रोल आहे, हे सर्व आपण सोप्या भाषेत पाहणार आहोत. तर मित्रांनो, पूर्वी महाराष्ट्रातील कृषी विद्यापीठांमध्ये कार्यरत असलेल्या सहाय्यक प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक, प्राध्यापक, विभाग प्रमुख, अधिष्ठाता, संचालक या सर्वांची सेवानिवृत्तीची वयोमर्यादा 62 वर्षे होती. मात्र 20 फेब्रुवारी 2024च्या GRनुसार ती वयोमर्यादा 62 वरून 60 वर्षे करण्यात आली. या निर्णयाविरोधात अनेक शिक्षकांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केल्या. तर उच्च न्यायालयाचा हस्तक्षेप. या प्रकरणात मुंबई उच्च न्यायालयाने 26 नोव्हेंबर 2025 आणि 17 डिसेंबर 2025 रोजी अंतरिम आदेश दिले. या आदेशानुसार शिक्षकांचे सेवानिवृत्ती वय 62 वरून 65 करण्याचा प्रस्ताव मंत्रिमंडळापुढे मांडावा. तसेच काही शिक्षकांनी 60 वर्षे पूर्ण झाल्यानंतरही प्रत्यक्ष काम केले असल्यास त्या कालावधीचे पूर्ण वेतन देण्याचे निर्देश देण्यात आले. तर मंत्रिमंडळाचा अंतिम निर्णय. यानंतर 17 जानेवारी 2026 रोजी झालेल्या राज्य मंत्रिमंडळ बैठकीत या विषयावर सविस्तर चर्चा करण्यात आली आणि शासनाने महत्त्वाचा निर्णय घेतला. तर GRमधील मुख्य मुद्दे पाहूया. नंबर 1, कृषी विद्यापीठांतील शिक्षकांची सेवानिवृत्तीची वयोमर्यादा 60 वर्षेच कायम राहील. 62 किंवा 65 वर्षे करण्यास मान्यता नाही. नंबर 2, मात्र 3 कृषी विद्यापीठांतील काही शिक्षकांनी न्यायालयाच्या अंतरिम आदेशामुळे 60 नंतर काम केले असल्यास त्यांना त्या कालावधीचे पूर्ण वेतन देण्यास मान्यता देण्यात आली आहे. तर विद्यापीठे: महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी, डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला आणि वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणी. नंतर नंबर 3, जर त्या कालावधीत निवृत्ती वेतन म्हणजे पेन्शन दिले असेल ते वेतनातून वजा करून उर्वरित रक्कम देण्यात येईल. नंबर 4, हे कर्मचारी 60 वर्षे वयातच निवृत्त झाले असे समजले जातील. वाढीव कालावधीसाठी वार्षिक वेतनवाढ मिळणार नाही, मात्र रजा शिल्लक असल्यास तिचा लाभ दिला जाईल. नंबर 5, उच्च न्यायालयाचा अंतिम निकाल अद्याप लागलेला नाही. निकालानंतर शासन योग्य तो पुनर्विचार करेल. नंबर 6, यापुढे सेवानिवृत्ती वय वाढीसाठी कोणतीही मुदतवाढ दिली जाणार नाही. तर हा GR कोणासाठी महत्त्वाचा आहे? तर हा शासन निर्णय विशेषतः महत्त्वाचा आहे कृषी विद्यापीठातील सर्व प्राध्यापकांसाठी, निवृत्तीच्या उंबरठ्यावर असलेल्या शिक्षकांसाठी, प्रशासन आणि विद्यापीठ व्यवस्थापनासाठी. तर मित्रांनो, थोडक्यात सांगायचं झालं तर 60 वर्षेच अंतिम सेवानिवृत्ती वय. न्यायालयीन आदेशामुळे केलेल्या कामाचे वेतन मिळणार, पण भविष्यात कोणतीही वयवाढ नाही. तर मित्रांनो, जर तुम्हाला या GRची PDF हवी असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये आपल्या टेलिग्राम चॅनलची लिंक दिलेली आहे. तिथे जाऊन तुम्ही या GRची PDF घेऊ शकता. आणि हा व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अशाच महत्त्वाच्या GR अपडेट्ससाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. तर मित्रांनो, भेटूया अशाच एका महत्त्वाच्या पुढच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.